हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 5:30 वाजले आणि इकडे चालू आहे मस्त अशी पाणीपुरीची तयारी. कारण की आज आणू सोनून त्यांच्या शाळेमध्ये आहे ना आनंद मेळावा आहे, तर त्यासाठी तयारी चालू आहे. तर आता मी अगोदरच आणले होते पाणीपुरी, तर घरी बनवायच्या होत्या. हा, परत पुरी म्हणजे कमी पडती, परत काल आहे ना जाऊन अर्धा किलो गावातून गावात देत नव्हते म्हणजे 300 350 का 350 पाणीपुरी मोजल्या होत्या आणून त्यांनी. तर मस्त अशा त्याला किती माणसांना द्यायचे काय माहिती. तर आता तळत आहे आत्या त्याच्या अगोदर ना 5ला उठून चटणी बनवली, हा हे काय बटाट्याची आंबट चटणी केली. बनवलं, तिखट बनवलं, पाणपुरी बनवली. आता त्या म्हणे आई आमच्या संग आहे ना तू शाळेत पण आली पाहिजे. मग आनंद मेळाव्याला सगळ्यांना बोलवेल आता का सोनू. आणि सोनूसाठी मी फुलवर आणली मामाच्या गावात. हा एक काय फुलवर पण आहे. तर कोथिंबीर पण न्यायची बरं. कोथिंबीर आणायची रानातून अजून ताती ताती ती सुकल, त्याच्यामुळे काल आणली नाही. तर हे बघा हे सोनूसाठी आहे. तिकडे लय फुलवर आहे त्याच्यामुळे आता नाही आणली. तर सोनूसाठी तर सोनू आहे ना फुलवर नेणार आहे आणि आणू आहे ना पाणीपुरी नेणार आहे. तर त्यासाठी मस्त अशी चटणी, इकडे शेव आहे, बारीक शेव लागते ना. त्यानंतर इकडे दोन्ही डब्यांमध्ये चटण्या आहे, गोड आणि तिखट. आणि मस्त अशा कढाईमध्ये पण फुगू राहिले. बसणार नाही त्याच्यामध्ये ना टोकर घ्यायला. झाल्यानंतर इकडं डब्यांमध्ये काढलंय, आणून पॅक केलंय मस्त असं चटणी शेव. आणि यात काय बसाना टोकरीमध्ये ठेवायला लागलाय ना, बसून नाही राहिले अजून बरेच तळायचे. तर 10 10:30 वाजता सुरू होणार आहे आनंद मेळावा. तर आता सोनू म्हणताय मला खाऊन बघू द्या कशी झालेली आहे. तर ब्रश करून आल्या त्या, कारण की आता 5:45 वाजतच आले ना. झोपलेले ते भरते ते बटाट्याची चटणी भरायची अशी. तुम्हाला गोड आवडती का तिखट चटणी? दोन्ही आवडत. जवळ घ्या. भरा मग गोड भरा, तिकडं भरा. गोलगप्पे गोलगप्पेच म्हणते ना त्याला. पाणीपुरी पाणीपुरी गोलगप्पे. कसलं आणलं? कशी पाणीपुरी भारी आहे ना. तुम्ही खाऊन पहा. आणू. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. आणि बागाची खुरपणी पण चालू आहे आणि आता जेवणं झाली सगळ्यांची. आणि गवत गोळा करायचं काम पण चालू आहे गायांना. झालं गोच? काळू शेट बसले इथं. निर्माण झाला पण बाग. आणि इकडे लसूण करेल, अजून काय उगला नाही, त्याला आंबवून द्यावं लागेल. आणि इकडं पण लिंबूचे झाडं लावेले. त्याच मका केली, रानखामध्ये खाट आहे ना त्याच्यामुळे ते संपूर्ण मका केली. आणि इकडं बाग आहे, पूर्ण खुरपून झाला आहे. कुठला पूर्ण गाछ पण नव्हतं. आता शेणखत ते टाकावं लागेल बागाला. पण पट्टी खुरपून झाली. काही झाडं गेली होती. चाल डोक्या चाल. रपारप खात्यान. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 5 वाजले आणि रानात बाय आलेले आहे, म्हणजे चुलत आत्याने ते आलेले आहे खुरपायला. कालपासून बागाची खुरपणी चालू आहे. तर आज आहे ना त्यांच्यासाठी चहा ठेवलाय मस्त असा स्पेशल दुधाचा. रानात घेऊन जायचं चहा. चांगला उकळून भारी लागतो चहा. झालाय. तर पूर्ण एवढं चहा घेतलाय भरून आणि इकडे कप घेतले. तर चला रानात घेऊन जायचंय मला चहा. आणि पाणी पण घेतलं 1 बॉटल. चहा घेऊन काळू मा सोबत आहे का काय रे काळू?
निम्मा भाग झालाय, निम्मा राहिलाय. चहा आणलाय, चहा गरम गरम वाटते चहा. तिकडे राहील 2 कप. गारवीन बरं का चहा. चहा घ्या, द्या वाटून आणू सगळ्यांना. तर चहा दिलाय सगळ्यांना. म्हणजे पण घेताय रानात चहा. मामांना दिलाय चहा. बस आणा बाबाची. काय झाला आता चहा? छान झाला ना.